हरि ओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 11. दीप. चिदादित्य स्वरूपं दीप. आदि अनादि अनंताप्रमाणे स्वस्वरूप सतत तेवत असणे म्हणजे दीप. भाग 1. दीप. देवाची पूजा करताना तुपाचे निरांजन लावून ते देवाला ओवाळायची पद्धत आहे. तूप संपले की निरांजन वाढते, मालवते. याला विझणे असे म्हणत नाहीत. ते अशुभ मानले जाते, कारण देवाचा दिवा सतत तेवत असला पाहिजे. ती ज्योत विझत नाही, अनंतात विराम होते, विलीन होते. निरांजन पूजेपुरतेच असते, परंतु देवासमोर तेलाची समई मात्र सतत लावून ठेवलेली असते. त्यात मधून तेल घातले जाते, वात पुढे सरकविली जाते. ती ज्योत सतत तेवत राहील याची काळजी घेतली जाते. आता तेलाची बचत करण्यासाठी इलेक्ट्रिकचा दिवा लावला जातो. जसं सकाळी पूजेच्या वेळी देवाला दिवा ओवाळला जातो, तसेच सायंकाळी देवाला दिवा ओवाळला जातो, आरती केली जाते. पूर्वी सायं आरती झाली की मुलांकडून परवाचा म्हणून घेतला जात असे. मुलांची स्मरणशक्ती वाढावी म्हणून हा उपाय केला जात असे. त्यावेळी मुलांवर घरातील वडीलधाऱ्या मंडळींकडून संस्कार केले जात असत. पाढे, श्लोक, आर्या, ओव्या, गीता, मंत्र इत्यादींचे पाठांतर करून घेतले जात असे. त्यांना रामायण, महाभारत, पंचतंत्र, बोधकथा इत्यादी सांगितले जात असे. आता यासाठी घरात कोणी उपलब्ध नसते, त्यामुळे मुलांना संस्कार वर्गात पाठवले जाते. मुलांबरोबर पालकांनाही तेथे पाठवण्याची वेळ आलेली आहे. देवाचा दिवा सतत तेवत असला पाहिजे. देवघरात सतत प्रकाश असला पाहिजे. त्यायोगे आपल्याला देवाचे दर्शन सुलभपणे सतत झाले पाहिजे. देवाची आठवण सतत असली पाहिजे अशी भावना असते. हे फार शुभ मानले जाते, समजले जाते. औक्षणाला निरांजनाने ओवाळले जाते. त्या ज्योतीप्रमाणे उत्कर्ष सतत तेवत राहो अशी त्यामागे भावना असते. ओवाळताना निरांजन विझले तर ते फार अशुभ मानले जाते. ती अरिष्टाची, संकटाची नांदी मानली जाते. तसे झाले तर विधीपूर्वक त्या ज्योतीची शांती केली जाते. सांगायचा मुद्दा इतकाच की देवासमोर सतत दिवा लावलेला असतो. देवघरात सतत दिवा तेवत असायला हवा अशी श्रद्धा आहे. हे असे पिढ्यानपिढ्या करून हा एक सोपस्कार धार्मिक विधी झालेला आहे. यामागील कारण विस्मृतीत गेले आहे आणि फक्त एक सोपस्कार आणि अंधश्रद्धा उरलेली आहे. ओवाळताना निरांजन विझले, समईची वात खाली पडली की एखादा धार्मिक विधी करून संकट विमोचन केले जाते. याचा गैरफायदा घेऊन ते पैसे मिळवण्याचे साधन झाले आहे, व्यापार झाला आहे. पुरोहितांना तरी नावे कशाला ठेवा, ते पोटासाठी हे करतात. कोणी दुकान चालवतं तसे हे करतात. यामुळे आताची शिकलेली पिढी याची टिंगलटवाळी करते. त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही, कारण यामागील सत्य ज्यांना माहीत आहे अशांनी ते त्यांना सांगितले पाहिजे. म्हणजे ते आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीला नावे ठेवणार नाहीत. परंतु असे न करता आम्ही धार्मिक विधींमध्ये अडकलेले आहोत. आमची संस्कृती सर्वोत्तम कशी आहे याचा प्रचार करण्याऐवजी सनातन धर्माच्या नावाखाली आमच्या संस्कृतीला नावे ठेवणाऱ्यांना चोप द्यायला आम्ही उद्युक्त झालेले आहोत. यामुळे आत्मपूजा उपनिषदाची महती आहे. ऋषींनी संपूर्ण पूजाविधींचा आध्यात्मिक अर्थ सांगून आपल्यावर फार थोर उपकार केलेले आहेत. माझ्यासारखा हे मराठी भाषेत सांगायला उद्युक्त झाला तो यामुळेच. मी माझे काम केले आहे. या पुस्तकाला अर्थसहाय्य देऊन ते छापण्याचे काम दानशूरांनी केले आहे. ते वाचण्याचे काम सर्वांनी करावे अशी अपेक्षा आहे. चिदादित्य. चित अधिक आदित्य म्हणजे तो सत्य, चिर, सतत, शाश्वत, आदी, अनादी, अनंत, सदा असलेला परमात्मा. सूर्य सतत असतो म्हणून सूर्याला आदित्य असे नाव दिलेले आहे. यामुळे या सूत्राचे भाषांतर करताना काही जण सूर्याप्रमाणे स्वस्वरूपात सतत तेवत असणे म्हणजे दीप अशा प्रकारे करतात. परंतु चिदादित्य याचे भाषांतर करताना मी तसे केलेले नाही, कारण ही आत्मपूजा आहे. येथे फक्त परम आत्मा हाच एकमेव सत्य, चिर, सतत, शाश्वत, सदा आहे. बाकी सर्व नष्ट होणारे आहे. विश्वातील तमाम सर्व काही सूर्यासह
विनाशी आहे आणि ते धारण करणारे विश्वही विनाशी आहे, कारण ते परम आत्म्यामधून निर्मित झालेले आहे. ते परम असणे शक्य नाही. ते केवळ दीर्घ कालावधी अस्तित्वात असणार आहे. एक दिवस त्याचाही कालावधी संपणार आहे. त्याला उत्पत्ती, स्थिती, लय हा वैश्विक नियम लागू आहे. यामुळे येथे आदित्य याचा अर्थ सूर्य असा घेतला तरीही ऋषींना सूर्याच्या रूपकामधून आदी अनादी अनंत असलेला परम आत्मा अपेक्षित आहे. चिदादित्य म्हणजे चिर, सतत, चिर, शाश्वत, सदा, आदी, अनादी, अनंत, अंत नसलेले स्वरूपम. आपण परमात्म्याचे अंश आहोत. आपण आत्मांश आहोत. यामुळे परमात्म्याप्रमाणेच आपले स्वस्वरूप सतत, शाश्वत, चिर, सदा, आदी, अनादी, अनंत आहे. ते अंशात्मक आहे इतकेच. म्हणून त्यात गुणात्मक फरक होत नाही. पातेलेभर श्रीखंड आणि त्यामधून 1 चमचा घेतलेले श्रीखंड यात गुणात्मक फरक नसतो, त्यात संख्यात्मक फरक असतो. परंतु भौतिक जीवन जगताना देहभाव इतका उदित होतो की आपण आपले स्वस्वरूप विसरतो आणि आपण स्वतःला देह समजू लागतो. अमर असलेले आपण आपल्याला मरणधर्मा देह समजू लागतो. आपण देहाची प्राप्त प्रारब्धापेक्षा निराळी भोगवृत्ती जोपासतो आणि यामुळे भोग निर्माण होतात आणि आपला पुनर्जन्म होत राहतो. अमर आत्मा म्हणून येथे सायुज्य मुक्तावस्थेत सृष्टीलीला अनुभवण्याऐवजी आपण एक मरणधर्मा देह म्हणून जन्म मरणाचे फेरे घेत राहतो. यास्तव येथे ऋषी सांगतात की पूजेसाठी जसा देवासमोर तुम्ही सतत दिवा लावून ठेवता, त्याप्रमाणे आत्मपूजा करताना तुमचे चिर, सतत, शाश्वत, सदा, आदी, अनादी, अनंत असलेले आत्म स्वरूप सतत तेवत असले पाहिजे. तुम्हाला देहभाव आला की ती आत्मपूजा असणार नाही, ती भौतिक पूजा असेल. आत्मपूजा करताना आपण देह नसून आत्मांश आहोत हे भान सतत असायला पाहिजे. आपला सदा तेवत असलेला आत्मांश हाच आत्मपूजेतील दिवा आहे. त्यानेच त्याला ओवाळायचे आहे. येथे सतत तेवत असणाराच दिवा पाहिजे. येथे मालवणारा अशाश्वत दिवा उपयोगीही नाही, कारण ही त्या अनंताची आत्मपूजा आहे. त्यासाठी तसेच शाश्वत सतत असणारेच पूजा साहित्य लागते, तरच आत्मपूजा होणे शक्य आहे. चिदादित्य स्वरूपं दीप. आदी अनादी अनंताप्रमाणे स्वस्वरूपात सतत तेवत असणे म्हणजे दीप आहे. परमात्मा स्वस्वरूपात सतत तेवत आहे. त्याप्रमाणे आपणही स्वस्वरूपात सतत तेवत असावे. आपला स्वस्वरूपातील दिवा सतत तेवत ठेवून त्याची पूजा करावी. ही आत्मपूजा आहे याचे भान ठेवावे. त्या योगे त्याची पूजा करून आपण आत्मोन्नती साध्य करावी. जीवनमुक्त, सायुज्यमुक्त, मुक्त व्हावे. तसे झाले की आपल्याला स्वस्वरूपात तेवत ठेवावे लागणार नाही. आपण सतत स्वप्रकाशरूपी तेवत राहू, आपल्याही नकळत. मग त्याची पूजा हा एक विधी असणार नाही. आपण ती पूजा झालेले असू. आपण त्याच्यासमोर त्याचा दिवा, दीप म्हणून सतत तेवत राहू. यासाठी काही गोष्टी समजावून घेऊया. त्या योगे याचे महत्त्व जाणून घेऊया. म्हणजे त्याप्रमाणे आपले आचरण सहजच होत राहील. त्याप्रमाणे आपण जीवन जगत या विश्वाची लीला अनुभवत सदा आनंदात आणि समाधानात राहूया. ब्रह्मांड केंद्री पुरुषोत्तम. ब्रह्मांडाच्या केंद्राजवळ तो पुरुषोत्तम परमात्मा अव्याहत सतत आहे, म्हणून हे ब्रह्मांड आहे. तो एक क्षण जर तेथे नसेल तर ते ब्रह्मांड नष्ट होईल. तुम्ही हातात दोरीचे एक टोक धरलेले आहे आणि दुसऱ्या टोकाला एक वस्तू बांधून दोरी हाताने गरगर फिरवत आहात. जर तुम्ही हाताने ती दोरी फिरवणे थांबवले तर अर्थातच ती वस्तू फिरू शकणार नाही. तत्क्षणी तिचे फिरणे थांबेल. तसेच ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी जर ती परमदिव्य शक्ती नसेल तर तिने धारण केलेले तारे, धूमकेतू, महासूर्य, सूर्य, ग्रह, उपग्रह वगैरे गतिहीन होतील, निस्तेज होतील आणि या ब्रह्मांडात भरकटतील आणि नष्ट होतील. ह्या अप्रतिम विलोभनीय ब्रह्मांडाचा नाश होईल. परंतु तसे होत नाही, कारण तो परमात्मा ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी सतत अव्याहत परमदिव्य ऊर्जा पूर्वत स्वस्वरूपात स्वस्थानी विश्वाची काळजी घेत विराजित आहे. त्यामधून सतत अव्याहत ती दिव्य परमऊर्जा स्त्रवत आहे.
तो परमदिवा विश्वाच्या केंद्राजवळ सतत तेवत आहे. तीच त्या पुरुषोत्तमाची पूजा आहे. देह केंद्री अंशात्मा. आपण त्याचाच अंश आहोत. त्यायोगे आपण त्याच्याप्रमाणेच परंतु अंशात्मक आहोत. आपण देहाच्या केंद्रस्थानी अंतःकरणात विराजित आहोत. त्यायोगे आपल्या देहाचा कारभार सुरू आहे. आपण त्याचा अंश आहोत असे भान आपल्याला सतत असणे अगत्याचे आहे. तसे नसेल तर आपण आत्मभान विसरल्यामुळे देहभाव उदित होईल आणि आपण जीवनात भरकटून आयुष्य जगू. त्यामुळे भोगप्रवृत्त असलेले आपले मन प्रभावी होईल. भोगाने भोग वाढत जातील आणि ते संचित होऊन आपण जन्ममरणाच्या दुष्टचक्रात रुतून आपल्या आयुष्याची नासाडी होईल. परंतु जर आपल्याला आत्मभान सतत असेल तर आपण आत्मप्रेरणेप्रमाणे जीवन जगू आणि जीवन मुक्त, सायुज्यमुक्त, मुक्त म्हणून या विश्वाची लीला अनुभवू. अंशात्मा म्हणून या विश्वातील आपल्या वास्तव्याला सत्य अर्थ प्राप्त होईल. विश्वलीला साक्षी भावाने अनुभवणे हे प्रभुकार्य आपल्याकडून घडेल. लक्षात घ्यावे की एक क्षण जरी परमात्मा ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी नसेल तरी हे ब्रह्मांड नष्ट होईल. तसेच एक क्षण जरी आपले आत्मभान सुटले तरी देहभाव बलाढ्य होईल आणि आपण जीवनात भरकटू. तसेच ज्या क्षणी अंशात्मा देहत्याग करतो त्याच क्षणी देहाला होणारे श्वसन थांबते, प्राणवायूचा पुरवठा थांबतो आणि देह मृत होतो. यास्तव ऋषी येथे सांगतात की आदी अनादी अनंताप्रमाणे स्वस्वरूपात सतत तेवत असणे म्हणजे दीप आहे. तसे असेल तरच तो त्याच्या पूजेतील दिवा आहे. आत्मसंपर्क असलेले श्वसन. आपला सतत अव्याहत श्वास सुरू असतो. आपल्याला सतत प्राणवायूचा पुरवठा होत असतो आणि देहात तयार झालेला विषारी वायू सतत बाहेर फेकला जात असतो. हे काम आपण करत नसतो, ते त्याच्याकडून सतत होत असते. त्याने हे काम करणे आपल्यावर ठेवलेले नाही. तसे असेल तर देह स्वयंभू होईल. अंतःकरणातल्या आत्म्याशी त्याचा हा संपर्क सतत सुरू असतो. तो संपर्क म्हणजेच आपले श्वसन असते. कारण या श्वसन सुरू होण्यानेच आपला जन्म होतो आणि या श्वसनाच्या थांबण्यानेच आपला मृत्यू होतो. हे श्वसन सुरू असेपर्यंतच आपला देह जीवित असतो. हे आपल्या नियंत्रणाखाली नसते. परमात्मा आणि अंशात्मा यामधील हे स्पंदन सतत सुरू राहते. यास्तव आपल्या देहातील तो अनाहत नाद हाच आपला अजपा आहे, जपा आहे. याचे सतत भान ठेवणे म्हणजेच तो दिवा सतत तेवत असणे आहे. असे जर सतत भान राहिले तर आपण विचारातीत होतो. आपले ध्यान लागते. तो अनाहत नाद म्हणजे ओंकार आहे. यासाठी नित्य नियमित दररोज ओंकार साधना करावी. आपण वैखरी वाणीने केलेला ओंकार मनात करत असावी. त्यायोगे त्याच्या नामजपाचा उद्घोष सतत होत राहतो. त्यायोगे आपल्यात सतत योग ऊर्जा प्रज्वलित होत राहते. आपण सतत ताजेतवाने राहतो. काही कालावधीनंतर आपण वैखरी वाणीने किंवा मनात केलेला ओंकार आपल्याला परावाणीने ऐकायला येऊ लागतो. त्याच्या पूजेचा दिवा सतत तेवत राहतो. येथे अजून एक महत्त्वाचे लक्षात घ्यायचे आहे की जेव्हा आपण देहत्याग करून अंतराळात जातो तेव्हाही श्वसनाचा हा धागा तसाच सुरू असतो. परमात्मा आणि अंशात्मा यामधील ते स्पंदन सतत अव्याहत सुरूच राहते. येथे प्राणवायूचा पुरवठा होत नाही, कारण येथे अंतराळात देह नसतो, फक्त अंशात्मा असतो. त्याला देहाप्रमाणे प्राणवायू लागत नाही. तो स्वतःच परमचैतन्याचा अंश आहे. तो सदा असलेल्या अवस्थेतच असतो. देहाला जीवित असण्यासाठी प्राणवायू लागतो. यास्तव पृथ्वीसारख्या ग्रहांवर प्राणवायू निर्माण करणारी वनस्पती सृष्टी प्रथम उत्क्रांत झाली आणि नंतर प्राणीसृष्टी निर्मित झाली. वनस्पती सृष्टी प्राण्यांना जीवित ठेवण्यासाठी वरदान आहे. त्यांची मुळे, खोडे, पाने, फुले, फळे मानवाला औषधी आहेत. ते मानवाचे अन्न आहे. त्यांचा वस्त्र म्हणूनही उपयोग आहे. तसेच त्यांच्या लाकडापासून संरक्षण म्हणून घरही तयार होते. मानवी देहाला हानिकारक असलेला विषारी वायू वनस्पती शोषून घेतात आणि त्यांचा त्याज्य वायू प्राणवायू मानवी देह जीवित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. झाडे ऊन उष्णता शोषून घेतात. तसेच अतिप्रकाशापासून संरक्षण होण्यासाठी झाडाची सावली उपयुक्त असते. मानवी देहाला बाधक असलेले अनेक जीवजंतू वनस्पती भक्षण करतात. कुजलेले पदार्थ वनस्पती भक्षण करतात. यामुळे हवा स्वच्छ राहते, रोगराई होत नाही.
वनस्पती सृष्टीच्या निरीक्षणामधून कितीतरी गोष्टी मानवाला शिकण्यासारख्या आहेत. वनस्पती सृष्टी मानवासाठी अध्यात्माचे प्रात्यक्षिक आहे. वनश्रीच्या नुसत्या सहवासाने मानव देहातीत मनातीत होतो. देहत्याग करून अंतराळात गेल्यावर आपण देहधारी नसलो तरीही अंशात्मा आणि परमात्मा यामधील हे संधान, संपर्क, स्पंदन अंतराळात तसेच सुरू असते. अंशात्म्याला प्राणवायू लागत नाही, नुसते स्पंदन पुरे असते. परंतु संचित संपवण्यासाठी देह लागतो, त्यासाठी प्राणवायू लागतो. यामुळेच संचिताने लपेटलेल्या अंशात्म्याचा पृथ्वीवर पुनर्जन्म होतो. पुनर्जन्मासाठी अंतराळात अंशात्म्याचे हे स्पंदन अव्याहत सुरूच असते. यास्तव अंशात्मा हा परमात्म्यासमोरील सतत तेवत असलेला दिवा आहे. श्वास हाच दिवा आहे. श्वास हाच त्याच्यासमोर सतत तेवत असलेला दिवा आहे. दिवा तेवत असायला प्राणवायू लागतो. श्वासामुळे देहाला प्राणवायूचा पुरवठा होतो. त्या योगे श्वास सुरू राहून देह जीवित राहतो. श्वास हेच त्याचे नित्य स्मरण आहे. परंतु आपल्याकडून अतिपरिचयात अवज्ञा झाली आहे. तसेच श्वास आपल्याला विनासायास मिळतो, त्यासाठी आपल्याला काही कष्ट घ्यावे लागत नाही. आपल्याला श्वास घ्यावा लागत नाही, तो आपोआप एका बाजूला सतत सुरू असतो. तेच आपल्या जिवंतपणाचे लक्षण आहे. परंतु आपण कसे जीवित असतो हेच आपण विसरून जातो. आपल्याला श्वासाची जाण राहत नाही. आपण उपभोगात रममाण होतो. त्यामुळे आत्मभाव लोप पावून देहभाव उदित होतो आणि जोपासला जातो. यासाठी माझ्या योगसाधना या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे योगक्षण ही क्रिया करावी. तेथे सांगितल्याप्रमाणे विपश्यना करावी. त्या योगे श्वासाचे महत्त्व सतत लक्षात राहील, सतत आत्मभान राहील आणि आत्मपूजेसाठी दिवा सतत तेवत राहील. जसा श्वास तसे त्याचे आयुष्यभर अखंड स्मरण राहील. सोपस्काराचा दुष्परिणाम. कित्येक जणांना नेहमी प्रश्न पडतो की नित्य नियमित एखादी धार्मिक पोथी पुस्तक वाचत असताना मनात अनेक भौतिक विचार येत असतात. हे असे का व्हावे? हे असे होते कारण तो नित्य तेवत असलेला दिवा तेवणे थांबते, त्याचे भान राहत नाही. तत्क्षणी मन कार्यरत होते आणि ते भौतिक विचारांचे काहूर माजवते. कारण मनाला तुम्ही आध्यात्मिक गोष्ट करायला नको आहात, त्याला तुम्ही भौतिक गोष्टी करायला हवी आहात. मन तुमचे आत्मभान नष्ट करते आणि देहभाव उदित करते. ते तुम्हाला भोगप्रवृत्त करते. यात मन जीवित होते, कार्यतत्पर होते, तळपू लागते. याचे कारण सखोल समजून घ्यावे. एखादी गोष्ट दररोज केली की ती आपल्या अंगवळणी होते, त्याचे काही वाटेनसे होते. त्याचे स्पर्श ज्ञान, त्यातील भावना बोथट होतात. कचरा उचलण्याचे काम करणाऱ्यांना कचऱ्याची दुर्गंधी जाणवत नाही. फुलवाल्यांना फुलाचा सुगंध येत नाही. पदार्थ तळत असलेल्याला त्या पदार्थाची चव समजत नाही. नाविन्यात हौस असते. तीच गोष्ट रोज करून करून जुनी होते आणि त्यातील हौस संपते. त्यातील कुतूहल, रहस्य संपुष्टात येते. भावना मृत होतात. नाविन्यात विचारांना चालना मिळते. मेंदू चैतन्यमय राहतो. नवीन गोष्ट जाणण्याची उत्सुकता असते. ती संपली की त्यात रममाण झालेले मन अन्य नवीन गोष्ट शोधू लागते. नित्य तीच ती पोथी वाचत असल्यामुळे तुम्ही कितीही एकाग्र व्हायचा प्रयत्न करू लागलात तरी त्यात नवीन असे काही नसल्यामुळे त्यात मन अडथळा आणते. तुम्ही विचलित होता. धार्मिक पुस्तक वाचायला आतून प्रेरणा होत असतानाही बाह्यभागी धार्मिक पुस्तक वाचायला सुरुवात केली की डोळे मजकुरावरून फिरतात, परंतु मन भरकटते. मेंदू त्या वाचनात सहभागी नसतो आणि संसारी विचार सुरू होतात. ही अडचण संतांना येत नाही, कारण त्यांच्या रोमारोमात, नसानसात, पेशीपेशीत भक्ती उतरलेली असते. तेच भक्ती झालेले असतात. तेच अभंग अनेक वेळा तितक्याच उत्कटतेने म्हणू शकतात. त्यांचे मन भक्तीत विरून गेलेले असते. त्यांच्या मनाला स्वतंत्र अस्तित्व उरलेले नसते. एका परमात्म्याखेरीज त्यांना अन्य भाव नसतात. ते दररोज एकच एक ठराविक जप, अभंग नव्या उत्साहाने म्हणू शकतात. त्यांच्यासाठी प्रत्येक जप, प्रत्येक अभंग, प्रत्येक क्षणी नवीन ताजा असतो. ते क्षणोक्षणी सतत बदलत असलेल्या विश्वाशी समरस झालेले असतात, कारण ते विश्वेश्वराशी एकरूप झालेले असतात. त्यांचे भावविश्व अतिसंवेदनशील, तरल झालेले असते. क्षणोक्षणी बदललेल्या विश्वात त्यांना क्षणोक्षणी परमात्म्याचे नवीन आकलन होते. नव्याने त्याचे दर्शन होते.
त्या भरात तो जप, तो अभंग क्षणोक्षणी ताजा, टवटवीत, नवीन होतो. आपण सर्वसाधारण जन आहोत. यास्तव आपण एकच एक ठराविक पोथी किंवा पुस्तक न वाचता नित्य नवीन पुस्तक वाचावे, म्हणजे नाविन्यामुळे आपले लक्ष परमात्म्याच्या विषयात एकचित्त होईल. या योगे भक्ती होईल आणि शिवाय नवीन ज्ञानही मिळेल. पाहिजे तर 1-2 वर्षांनी पुन्हा जुने पुस्तक वाचावे. त्यावेळी ते नव्याने आकलन होईल. ज्ञानपूजा होत राहील. परमात्म्याचा दिवा सतत तेवत राहील. आत्मपूजा होत राहील. कार्याचा अनंत परिणाम. आपण जेव्हा एखादे कार्य करतो त्यावेळी त्याचा तत्काळ होत असलेला परिणाम आपल्याला जाणवतो. बहुधा त्यासाठीच ते कार्य केलेले असते, परंतु आपल्याला त्या कामाचा परिणाम अनंतकाळ सुरूच राहतो हे आपल्याला माहीत नसते. कारण येथे अव्याहत तेवत असणे, सतत सुरूच राहणे हे वैश्विक तत्त्व आहे. येथे नष्ट होणे नाही, परिणामित होणे आहे, बदल होणे आहे. येथे उत्पत्ती, स्थिती, लय हा वैश्विक नियम आहे. तुम्ही दररोज सकाळी 9 वाजता कचेरीत जात असाल तर तुमच्यामुळे रस्त्यावर रहदारी ज्या प्रकारे बदलते त्यापेक्षा जर तुम्ही 9 ऐवजी 9:01 कचेरीत जाल तर रस्त्यावर तुमच्यामुळे बदलणाऱ्या रहदारीमध्ये फरक होतो. हा फरक अनंत काळ परिणाम करत राहतो. जर तुम्ही एक झाड लावले तर ते झाड अनंत काळ परिणाम करत राहते. येथे उत्पत्ती, स्थिती, लय हा वैश्विक नियम आहे. एखादे मनावर परिणाम करणारे वाक्य तुम्ही बोललात तर त्याचा परिणाम आयुष्यभर अनंत काळ सुरू राहतो. आपण जर तलावात एक दगड टाकला तर त्यामधून एकामागून एक अशी अनेक वलये तयार होतात. ती किनाऱ्याकडे मोठमोठी होत जातात आणि जोपर्यंत पाणी स्थिर होत नाही तोपर्यंत ती तशीच निर्माण होत राहतात. याचप्रमाणे आपण केलेले एखादे काम अनंत काळपर्यंत, विश्वाचा प्रलय होईपर्यंत परिणाम करत राहते. त्याचा परिणाम सतत तेवत राहतो. कारण येथे उत्पत्ती, स्थिती, लय हा वैश्विक नियम आहे. सतत तेवत असणे ही त्याची वैश्विक पूजा आहे. तो ती सतत करून घेत असतो. ती सतत होत असते. आरंभशूरपणा. अनेक जण आरंभशूर असतात. एखादे कार्य सुरू करताना त्यांना अपार उत्साह असतो. त्यांचे ते कार्य खूप चांगले असते, समाजाभिमुख असते. यात त्यांचा उद्देश चांगला असतो, परंतु ते कार्य पुढे सुरू ठेवणे त्यांना जमत नाही. कार्य करण्याचा उत्साह लवकरच मावळतो. त्यांनी सुरू केलेले काम ते तसेच अर्धवट टाकून निघून जातात. त्याचे परिणाम इतरांना भोगावे लागतात. लक्षात घ्यावे की आपण फक्त सुरू करू शकतो, ते सुरू ठेवू शकत नाही आणि थांबवू शकत नाही. ते सुरू ठेवणे इतरांवर अवलंबून असते, ते थांबवणे इतरांवर अवलंबून असते. यात इतरांना नाहक त्रास होऊ शकतो. आपण मृत झालो तरीही आपल्या मागे त्या आपण सुरू केलेल्या कार्याचा इतरांना त्रास होऊ शकतो. याची दुसरी छटा म्हणजे एखाद्या पुढाऱ्याकडून एखादे सार्वजनिक काम सुरू केले जाते. दुर्दैवाने तो पुढारी कालवश होतो आणि मग त्याच्या मागे ते कार्य सुरू ठेवणे म्हणजे एक डोकेदुखी होते. त्याच्या मागे कार्य करते ते कार्य अशा काही थाटात सुरू ठेवतात की ते कार्य सुरू करण्यामागील त्या पुढाऱ्याचा मूळ हेतू लुप्त होतो. आजूबाजूच्यांना त्या पुढाऱ्याने हे कार्य का सुरू केले असा प्रश्न पडतो. सार्वजनिक उत्सव, राजकीय पक्ष, धार्मिक प्रथा आणि सोपस्कार इत्यादी त्याची उत्तम उदाहरणे आहेत. यास्तव कोणतेही कार्य सुरू करताना त्याच्या दीर्घ परिणामाचा विचार करावा आणि मगच ते कार्य सुरू करावे. कारण येथे सतत तेवत असणे, उत्पत्ती, स्थिती, लय हा वैश्विक नियम आहे. रिपुशमन. कोणतीही गोष्ट सुरू करणे आपल्या हाती असते, परंतु एकदा सुरू झालेली गोष्ट बंद करणे, थांबवणे हे आपल्या नियंत्रणाखाली राहत नाही. एखादी गोष्ट सुरू करताना आपल्याला मिथ्या भाव असतो की मी ही गोष्ट सुरू करत आहे, तेव्हा मी या गोष्टीचा मालक, नियंत्रक आहे. परंतु दुर्दैवाने तसे नसते. फक्त जनन करून सुरू करणे इतकेच आपल्या हाती असते. त्यानंतर ती गोष्ट ती वाढते, फोफावते. कदाचित ती आपल्याला, ती सुरू करणाऱ्यालाही तापदायक होते. तुम्ही क्रोध करता. सुरुवातीला वाटते की जरा चिडावे आणि थांबावे, परंतु हे तुमच्या एकट्याच्या हाती राहत नाही. तुम्ही ज्याच्यावर क्रोध करता तो तुमचा क्रोध कसा स्वीकारतो त्यावर तो थांबणे अवलंबून असते. किंवा काहीतरी घडते, तुम्हाला क्रोध येतो आणि मग मनावर अवलंबून राहते की क्रोध केव्हा आवरावा.
तुम्ही जरी क्रोध आवरलात तरी त्याचा परिणाम होणे तुमच्या हाताबाहेर जाते. तो किती आणि कसा पसरेल ते सांगता येत नाही. याचप्रमाणे इतर रिपू समजून घ्यावेत. एकदा सुटलेला लोभ, एकदा झालेला मोह केव्हा कोठे कसा थांबेल हे सांगता येत नाही. तो काय काय प्रमाद आणि उच्छाद करील याचा काही नियम नाही. यात काम हा रिपू तर फारच तापदायक असतो. तो किती कसे नुकसान करील, कोणत्या थराला जाऊन थांबेल हे सांगता येत नाही. मत्सर तो तुम्हाला आतल्या आत किती वर्षे त्रास देईल याचे गणितच मांडता येत नाही. यासाठी यावर एकमेव उपाय म्हणजे सतत असलेले आत्मभान. आत अंतःकरणात जर आत्मज्योत सतत तेवत असेल तर आपल्यात विवेक, संयम जागृत राहतो आणि आपल्या हातून प्रमाद होत नाहीत. आपण भगवंत श्रींच्या सेवेत सदा रत असलो की छछोर विचार येत नाहीत. यासाठी आपला स्वस्वरूप दीप सतत तेवत ठेवावा. वंशवेल सुरू राहावी म्हणून अपत्याला जन्म देता आणि पुढे ते अपत्य कुलाचा काय उद्धार करील ते तुमच्या हाती राहत नाही. यासाठी सर्वप्रथम आपण आत्मपुजारी असावे. आपल्याकडून अपत्यावर स्वतःच्या आचरणामधून आत्मसंस्कार करावेत. हे मुद्दाम करू नये. मुले निरीक्षण करणारी असतात. लहानपणी त्यांनी तुम्हाला निरखलेले असते. बालवयात अजाणतेपणे आणि पुढे तारुण्यात मस्तीने अपत्ये जरा बेताल वागतात. परंतु अंगावर जबाबदारी आली की लहानपणी निरीक्षण केलेले आत्मसंस्कार उफाळून येतात आणि हीच मुले छान मार्गी लागतात. चित्ताचा प्रभाव. आपल्यावर चित्ताचा फार प्रभाव असतो. एखादी गोष्ट आपण निरागसपणे सुरू करतो त्यात आपला सद्भावच असतो. अगदी अंतःकरणापासून ती गोष्ट आपण सुरू केलेली असते. आपण त्या गोष्टीशी प्रामाणिक असतो. परंतु आपण आत्मभान सतत तेवत ठेवत नाही. आपण संसारी आहोत. त्यामुळे आपले बाह्यमन नेहमी कार्यप्रवृत्त असते. संसार करताना हे बाह्यमन चित्त आपल्याला अशा काही गोष्टींना आकृष्ट करते की आपण ती सुरू केलेली गोष्ट अंतस्मनाकडून केव्हा बाह्यमनाच्या प्रभावाखाली येते आणि आपल्याला त्याचा त्रास सुरू होतो ते आपल्यालाही समजत नाही. हे लक्षात आल्यावर आपल्यालाच आपले आश्चर्य वाटते. कोठून दुर्बुद्धी होऊन ती गोष्ट सुरू केली असे होते. एक अगदी साधी गोष्ट आपण सुरू करतो की दररोज सायंकाळी गायत्री मंत्राचा जप करायचा. बाह्यमन आपल्याला सायंकाळी अशा काही भौतिक उपभोगात अडकवते की आपल्याकडून गायत्री मंत्राची उपासना थांबते. त्या उपभोगाच्या नादात हे आपल्याही लक्षात येत नाही. याचा आपल्याला मानसिक त्रास होतो. यासाठी ती आत्मज्योत सतत तेवत असली पाहिजे. त्या योगे बाह्यमन प्रभावी होत आहे असे लक्षात येते आणि आपण वेळीच जागृत होतो. बाह्यमन नेहमी सूक्ष्म मनाप्रमाणे वर्तन करायला प्रवृत्त झाले पाहिजे. यास्तव सुरुवातीला 100 वेळा विचार करावा. मनात आले की लगेचच नवीन उपक्रम सुरू करू नये. नाहीतर काही कालावधीत त्याचे विकृत रूप तयार होते आणि त्याचे प्रमाद दिसू लागतात. हे आवरावे कसे ते आपल्याला समजत नाही. मुळात हेतू कितीही चांगला असला तरीही त्याचा अंतिम परिणाम आपल्या हाती कधीही नसतो. एखादी छोटी ठिणगी महाभयावह आग लावू शकते. सुरुवात जरी सात्विक भावनेने सूक्ष्म मनाच्या प्रभावाने झाली तरीही शेवटी त्याचा ताबा बाह्यमनाकडे जातो. तेथे सर्व घोटाळा होतो. यासाठी सतत तेवत असलेल्या आत्मपूजेला फार फार महत्त्व आहे. आत्मपूजेयोग्य अंतस्मन सतत प्रभावी राहते आणि त्यामुळे ते बाह्यमनाला नियंत्रित करते. अशा वेळी तुमचे बाह्यमन झगडा करायला तयार असते आणि तुम्ही अंतस्मनाने वरती शांत असता. बाह्यमन सांगते कर कृती, जा भांडण सुरू कर, मी आहे, घाबरू नको. त्याच वेळी अंतस्मन प्रशांतपणे तेथून दूर जाते किंवा स्मितहास्य करते आणि शांतपणे उपनिषदाच्या वाचनात गढून जाते. देह स्वयंभू नाही, त्याला तुम्हाला सवय लावावी लागते. ती सवय तुम्ही कशी आणि काय लावता त्यावर तुमचे आयुष्य कसे व्यतीत होणार हे अवलंबून आहे. लहानपणी जी भाषा शिकवली जाते ती भाषा मेंदू शिकतो. तसेच जे संस्कार आपण देहावर करावेत त्याप्रमाणे देहाला सवय होते. परंतु हेही तितकेच महत्त्वाचे आहे की जो गुण बाळा तो जन्म काळा. एकदा देहाला सवय लागली की ती जन्मात सुटत नाही. ती देहाला सवय होते. इतकी सवय होते की त्याशिवाय तो कार्य करू शकत नाही. ती चटक असते. हाही एक प्रकारे चित्ताचाच प्रभाव असतो. यास्तव चित्त मुळातच कशाखाली प्रभावित करायचे याला फार महत्त्व आहे. यासाठी अध्यात्माला सत्संगाला पर्याय नाही. द्वंद्वाची बळजोरी.
जीवन द्वंद्वावर आधारित आहे हे कितीही सत्य असले तरीही ते द्वंद्व नैसर्गिक असावे, ते सहजाचरणाने असावे. परंतु अनेक वेळा आपल्यावर द्वंद्वाची बळजोरी होते. अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या बाळूला पगारवाढ झाली, परंतु बाळूच्या लक्षात आले की त्याच्याच शेजारील टेबलावर झोपा काढत असलेल्या साळूला त्याच्यापेक्षा जास्त पगारवाढ झाली आहे. बाळूचे अंतस्मन सांगते की बाळू, वरिष्ठाकडे जा आणि त्यांना याचा जाब विचार. बाळू वरिष्ठांकडे तावातावाने जातो आणि वरिष्ठ बाळूला विचारतात की बाळू, तुझा पगार वाढला, तू खुश आहेस ना? बाळू आतून पेटून उठलेला आहे, परंतु आहे त्या पगारातील आहे ती नोकरी टिकावी या हेतूने तो बाह्य मनाने वरिष्ठांना सांगतो की होय, मी खुश आहे. आतून चिडलेला बाळू वर करणी सुहास्य करतो. हीच ती द्वंद्वाची बळजोरी असते. बाळूचा देह अन्यायाला जाब विचारायला तयार झालेला असतो आणि त्याच वेळी वरकरणी त्याला समाधानाचे नाटक करावे लागते. हे देहाला झेपत नाही, तो गोंधळतो, त्याचा श्वास बदलतो. असे अनेक वेळा झाले की त्याला श्वसनाचा रोग होतो, रक्ताभिसरण बिघडते. सूनबाई नेहमीप्रमाणे छानपैकी मोकळेपणाने स्वयंपाक करत असतात. त्यावेळी तेथे जर सासूबाई येऊन थांबल्या तर सूनबाईवर मानसिक दबाव येतो. आपल्याला सासूबाई निरखत आहेत याचा सूनबाईंना मानसिक त्रास होतो. त्यांना दडपण येते की आपला स्वयंपाक छान होईल का, बिघडणार नाही ना. त्यांना विनाकारण घाम येतो. या द्विधा मनस्थितीला देह तयार नसतो, त्याला ती सवय नसते, कारण रोज मोकळेपणाने स्वयंपाक केला जातो. सूनबाईंचा श्वास बिघडतो. या मानसिक दडपणाखाली दररोज करत असलेला स्वयंपाक बिघडतो. असे अनेक वेळा झाले की त्यांना श्वसनाचा त्रास सुरू होतो, रक्ताभिसरण बिघडते. मानवेतर प्राण्यांना हा त्रास होत नाही. त्यांच्या जीवनाची सरळ रीत आहे. समोर बलाढ्य प्राणी आला की पळून जाऊन संरक्षण करायचे आणि समोर कमकुवत प्राणी आला की लढाई करायची. येथे द्विधा मनस्थिती नाही आणि त्यामुळे ती परिस्थितीप्रमाणे जबरदस्तीने बदलायचाही प्रश्न नाही. त्यांचे जीवन निकोप आहे. मानवाने नेमके हेच निकोप जीवन शिकायचे आहे. त्याने आपल्यात अध्यात्माने इतकी ऊर्जा तयार करायची आहे की त्याचा स्वभाव द्वंद्वाच्या अतीत गेला पाहिजे. स्वयंपाक करताना सासूबाई तेथे उभ्या राहिल्या तर त्यांची दखल न घेता स्वयंपाक करण्या इतपत सुनबाईंनी द्वंद्वाच्या अतीत जायचे आहे. अंतस किंवा बाह्य अशा कोणत्याही मनात सुनबाईंची चलबिचल व्हायचे कारण नाही. त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे काम करावे यासाठी अंतःकरणात त्याची उपस्थिती सतत असावी लागते. योगविद्येने आपण नैसर्गिक आचरण करायला शिकतो. आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही. परिस्थिती कशीही असली तरी आपले श्वसन नियमित राहते, त्यामुळे आपण विचलित होत नाही. प्रसंग काहीही असला तरी त्यामधून मार्ग काढायला देह उद्युक्त होतो. आपल्या द्वंद्वाची बळजोरी होत नाही, कारण आपल्यात द्वंद्वच निर्माण होत नाही, परंतु यासाठी ती अंतस आत्मज्योत सतत तेवत असावी लागते. त्रिपदरी मन. मुळातच आपल्यात आगंतुक म्हणून मन निर्माण झालेले आहे. आपल्या जीवनात मनाची मुळीच गरज नसते. असे मन आपल्याला जीवनात उपयुक्त असे काहीही काम करत नाही. आपल्या जीवनाला पूरक अशी काही मदत करत नाही. या उलट आपल्या जीवनाला निरुपयोगी आणि दुरुपयोगी अशा गोष्टी निर्माण करून आपल्या आयुष्याचा ते ताबा घेते आणि मनमानी करत आपल्याला रिपुंच्या खाईत लोटून देते. वर बिकट हास्य करून आपल्या मुक्त जीवनात संचित उपभोगांच्या आयुष्याला जन्म मरणाचे फेरे घ्यायला लावते. मन त्रिपदरी असते. चित्त म्हणजे बाह्य मन बाह्य गोष्टींनी आकर्षित होते आणि त्या मिळवण्यासाठी हालचाल करते. त्यासाठी त्याला अंतस्देहाची साथ हवी असते. यासाठी मनाची एक सूक्ष्म छटा जीवात्म्याशी संलग्न होते. परंतु औषात्म्याकडून जीवात्म्याची निर्मिती संचित संपवण्यासाठी झालेली असते. त्यामुळे जीवात्मा कधीही नवीन उपभोगांना प्रोत्साहन देत नाही. तो त्या सूक्ष्म मनाला आत्मप्रेरणा देऊ लागतो. असे हे सूक्ष्म मन आत्मप्रेरणा प्रसवू लागते. त्या बाह्य मनाला रुचणाऱ्या नसतात, कारण त्या आकर्षित झालेल्या भौतिक वस्तुजगताच्या उपभोग प्रवृत्तीच्या विरुद्ध असतात. यावर कुरघोडी करण्यासाठी मनाची आणखी एक छटा अंतस्मन म्हणून तयार होते. सूक्ष्म मन आणि बाह्य मन यामध्ये अंतस्मन काम करते आणि आपल्याला गोंधळवते. त्याचे हे इतकेच काम असते.
सतत द्विधा मनस्थिती निर्माण करून गोंधळ घालायचा, घोळ घालायचा, गडबड ओढून द्यायची, धांदल करून विचारांना अस्थिरता द्यायची, अशा या अवस्थेत जीवात्म्याला चकमा देऊन बाह्य मन त्याला पाहिजे तसे दशेंद्रियांकडून उपभोग घ्यायचे काम करून घेते. अशा प्रकारे नवनवीन उपभोगांच्या मागे धावणारे बाह्य मन औषात्म्यामुळे जीवात्म्याकडून मिळणाऱ्या आत्मप्रेरणा देणारे सूक्ष्म मन आणि सतत द्विधा विचार फैलविणारे अंतस्मन अशी मनाची त्रिपदरी कार्यरत असते. यात आपल्या जीवनाची नासाडी होते आणि आपण संचित संपवणारे असे जीवात्मा म्हणून जन्ममरणाचे फेरे घेत आयुष्य जगत असतो. आपण अंशात्मा म्हणून येथे कधीही साक्षी राहून सृष्टी लीला अनुभवू शकत नाही. विश्वनिर्मिती आणि त्यात अंशात्मा म्हणून वास्तव्य करण्याच्या मूलभूत हेतूलाच तडा जातो. आपल्याला मनाची एकमेव अवस्था स्वीकारार्ह असते आणि ती म्हणजे अ अधिक मन न अधिक मन अवस्था. ही साध्य करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वस्वरूपाचा दिवा सतत तेवत ठेवला पाहिजे. त्यायोगे आपल्या पेशी भोगप्रवृत्तीने उद्दीपित न होता शांत प्रशांत राहतील. यासाठी आपण गुणातीत जीवन जगले पाहिजे. यासाठी मनाचे प्रबोधन करणे व्यर्थ असते. त्याऐवजी आपण आत्मभाव सतत जागृत ठेवला पाहिजे. आत्मभावाच्या सहवासाने निरीक्षणाने मन निष्प्रभ होते आणि ते आत्मसेवेला रुजू होते. यासाठी सत्संग हा एकमेव मार्ग आहे. अध्यात्माने आत्मभावाची ज्योत सतत तेवत राहते. जीवन ज्योत प्रज्वलित करा. तो आदित्य उगवला की सृष्टी जागृत होते, नवचैतन्याने सळसळते आणि उत्साहित होते. त्या योगे शुचिरभूत होऊन आत्मपूजा करून सर्वत्र कर्मयोग सुरू होतो. सृष्टी नियम पाळून तिचे संवर्धन होते. साक्षी राहून तिचा उपभोग घेतला जातो. कोठेही विकृती नसते. सर्वत्र कैवल्यानंद असतो. आदित्य विश्रांतीसाठी गेला तरीही त्याची ज्योत तेवत असते. यामुळे पुन्हा तो नवा ताजा उत्साह घेऊन आपल्याला दर्शन देतो. पुन्हा सृष्टिक्रम सुरू होतो. सृष्टी सदा नवीन जशी होती तशीच राहते, नवयौवनाने सळसळणारी. स्वस्वरूपातील ती दिव्य जीवन ज्योत प्रज्वलित करून सतत तेवत ठेवा. अंतःकरणात ती प्रज्वलित झाली की संपूर्ण देहात तिचा प्रकाश फैलावतो. संपूर्ण देह सदा शुद्ध पवित्र राहतो. देहादिंद्रियांना आत्मओढ लागते. भौतिक वस्तू जगताचे आकर्षण राहत नाही. भौतिक उथळपणा लक्षात येतो. भौतिक वस्तू जगताचा उपयोग देह जीवित ठेवणे इतकाच आहे याची जाण येते. आता तुम्ही करत असलेल्या कर्मयोगाचे तुम्ही मालक, पालक, चालक होता. तुम्ही तुमच्या मर्जीने कर्मयोग सुरू करता, सुरू ठेवता आणि पाहिजे तेव्हा आवरूनही ठेवता. कासव त्याला पाहिजे तेव्हा पाय, मान, शेपटी बाहेर काढते आणि त्याला पाहिजे तेव्हा पुन्हा ते आत ओढून घेते. त्याप्रमाणे पसारा आवरायची क्षमता लक्षात घेऊन तो घातला जातो. त्यामुळे तो देहाच्या मर्यादेतच राहतो. त्यायोगे भोग निर्माण होत नाहीत आणि तरीही देहाचे कार्य विनाविघ्न सुरू राहते. देवाचा दिवा सतत तेवत ठेवण्याच्या निमित्ताने आपला आतील चैतन्यमय दिव्य आत्मदिवा सतत तेवत असला पाहिजे. दिवसभर तो जसा तेवत असतो तसाच तो रात्रीही तेवत असला पाहिजे. दिवसा केलेला परमात्म्याचा जप रात्री प्रगाढ झोपेतही सुरू असला पाहिजे. तो आत्मप्रकाश आपल्याला चैतन्यमय जीवनाचा मार्ग दाखवतो. हा एक सोपस्कार न होता ते नित्य आचरण झाले पाहिजे. आपली ही अशी स्वाभाविक अवस्था आणि त्यात आपले जीवन म्हणजे त्याला दीप ओवाळणे आहे, म्हणजे त्याच्यापुढे सतत दीप तेवत ठेवणे आहे. हरिओम.